कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मुद्द्यांवर लढवली जावी अशी चर्चा वारंवार होत असली तरी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्याकडून श्रीमंत शाहू महाराजांवर व्यक्तिगत टीका करण्यात येते। आत्ताचे शाहू महाराज हे खरे महाराज नाहीत, ते दत्तक आहेत असं म्हणत खुद्द संजय मंडलिकच लोकांच्या टीकेचे धनी झालेत। त्यांनी केलेल्या या वक्तव्याचे संतप्त पडसाद उमटलेत। त्यातच आता त्यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी सुद्धा थेट श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यावर टीका केली। विशेष म्हणजे ही टीका करताना वीरेंद्र मंडलिक यांनी राजर्षी शाहू महाराजांचं जनक घराणं म्हणून समरजित घाटगे यांचं कौतुक केलं। वीरेंद्र मंडलिक यांनी शाहू महाराजांवर केलेल्या या टीकेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी महाराजांवर टीका करणं तुम्हाला शोभत नाही अशा शब्दात वीरेंद्र मंडलिक यांना सुनावत मंडलिकांपासून सावध राहावं असा सल्ला समरजित घाटगे यांना दिलाय। वास्तविक त्यांचं वय पाहता त्यांनी जी टीका केली ती अशोभनीय टीका आहे। तुमचे वडील उमेदवार आहेत, मला मान्य आहे, पण तू समोरचे उमेदवार कोण आहेत, आपण ती योग्यता आपली आहे का हे सुद्धा तपासणं अत्यंत महत्त्वाचं होतं। निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु तुमच्याकडे कुठले मुद्देच नाही आहेत। विकासाचे मुद्दे, आपला संपर्क किती हा शोधाही वेळ आलेला आहे। जसं मध्यंतरी अनिल कपूरचा पिक्चर आला होता मिस्टर इंडिया, 5 वर्षापूर्वी तुम्ही अंगठी घालून गेला, तिथनं तुम्ही जे गायब झाला ते आता परत अंगठी घालून तुम्ही आलाय। तुमचे जे विद्यमान खासदार होते आणि भविष्यात माजी खासदार होणारे तुमचे वडील आणि तुम्ही सुद्धा तीच अंगठी घातली होती। वीरेंद्र, हे तुम्हाला शोभत नाही आहे। तुम्ही माझे चांगले मित्र आहात, हे तुम्हाला शोभत नाही आहे। छत्रपती टीका करणार, कुठल्या स्तरावर टीका करताय? आज तुम्ही तिथल्या छत्रपतींचे म्हणजे संभाजी राजेंचं तुम्ही कौतुक करताय। मी संभाजी राजेंना विनंती करीन, ह्या लोकांपासून आपण सावध राहावा। पुढे विधानसभा सुद्धा तुमच्या तोंडावर आहेत। आत्तापर्यंत त्यांनी बंटी पाटील साहेबांचा उपयोग करून घेतला, शिवसेनेचा आमच्या उद्धव साहेबांचा उपयोग करून घेतला, निवडून आल्यानंतर शहरात दुसरीकडे गेले। आता तेच त्यांचे चिरंजीव तुमच्या समोर कौतुक करून करतायत। ते शाहू मिलचा विषय तुम्ही मानताय, तुमच्या बाबांनी काय केलं? 5 वर्षामध्ये किती संपर्क होता, किती विकासावर मुद्दे त्याने आणले, काय विकास केला हे पहिला सांगा।